जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार सर्वांना. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मला भरपूर दिवसापासून बनवायचा होता आणि त्यासाठी मला सोबत पाहिजे होती माझ्या बायकोची. आणि ती आता 15 दिवसासाठी आलेली. इथं आम्ही गेस्ट रूम पाहिलं. गेस्ट रूम मध्ये आहे आम्ही आता इथं. आणि बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या बायको बरोबर, मला पण शेअर करायची. तसं नॉर्मली म्हणजे सुट्टीला पाठीमागच्या वेळेस गेलो होतो, पण नवीन चॅनल चालू होता. आपलं नवीन चॅनल चालू केला होता. काय बोलायचं, कसं बोलायचं, फॅमिली सोबत घ्यायची का नाही घ्यायची आपल्या चॅनलवरती, बऱ्याच गोष्टीचा असा प्रश्न पडला होता मला. पण ज्यावेळेस मी बाकी युट्यूबरांचे व्हिडिओ वगैरे पाहिले, त्यावेळेस मला समजलं की बाबा आपण तर आपल्या आयुष्यामध्ये जे काय आमच्या दोघांचा जो प्रवास राहिला, आज आमच्या लग्नाला 7 वर्ष झालं. वाटत होतं फक्त कधी आमची बातचीत झाली नव्हती. पण खऱ्या अर्थाने ती पण एक गरीब कुटुंबातून आलेली, एकदम गरीब म्हणजे भरपूर गरीब. म्हणजे ज्यावेळेस आम्ही अकॅडमीमध्ये होतो त्यावेळेस ती पण होती. पण 1.5 वर्ष ती अकॅडमीमध्ये राहिली, मी अकॅडमीमध्ये राहिलो. पण आमचं कधी बोलणं झालं नाही सोबत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं का असं कधीच झालं नाही का आम्ही बोललोय. तिला पण माहित फक्त होतं मी अकॅडमीमध्ये आहे, आणि मला पण माहित होतं का बाबा एक हुशार मुलगी आहे, गरीब घरातली मुलगी आहे. त्यावेळेस ते सरांनी सांगितलं होतं त्या गोष्टी, त्यामुळं मला माहित होतं. आणि आमच्या गावातली असल्यामुळं थोडं जाणकारी होती मला, पण आमचं असं बोलणं कधी झालं नव्हतं. तर सांगायचं तुम्हाला हेच होतं का आम्ही जी आयुष्याची सुरुवात केली ती एकदम, ती पण गरीब कुटुंबातूनच केलेली आहे, तिथूनच वर आलेली. आणि मी पण गरीबच कुटुंबातून वर आलेलो. तर मित्रांनो, आम्हाला ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही दोघांनी एक नवीन आयुष्याची सुरुवात केली, आयुष्याची सुरुवात करत असताना आमच्याकडं थोडंफार होतं, असं काही नाही का सगळंच काय आमच्याकडे होतं. काहीच माझ्याकडे तर काही नव्हतं. ती फक्त मला बोलली होती लग्नाच्या आधी का एक घर तरी पाहिजे तुला, बाकी काही नसू दे. नोकरी होती माझ्याकडे, तिच्याकडे पण नोकरी होती, आणि दोघांचे डिसिजन दोघं घेऊ शकत होते. पण तिचं म्हणणं होतं का बाबा जे काय करायचं आपल्याला लग्न करायचं तरी आपल्या घरच्यांच्या मर्जीने झालं पाहिजे. आपल्या दोघांचा जरी होकार असेल तरी पण दोघांच्या मर्जीने झालं पाहिजे, किंवा घरच्यांच्या मर्जीने झालं पाहिजे. तर तिने तिच्या घरच्यांना विचारलं, मी माझ्या घरच्यांना विचारलं. तर घरच्यांचा ज्यावेळेस आम्हाला होकार आला, त्यानंतर घरच्यांच्या सहमतीने आमचं लग्न पण झालं. आणि लग्न ज्यावेळेस झालं त्यावेळेस खऱ्या अर्थाने घरची जबाबदारी असते ती माझ्या खांद्यावरती पडली. माझ्या खांद्यावरती पडल्यानंतर जे म्हणतो ना आपण, संसाराची जो रथ असतो त्याला ती 2 चाकं असतात. तर त्या 2 चाकावरती भार समान असेल तर तो रथ हा चांगल्या पद्धतीने चालतो. त्याच पद्धतीने ही पण कष्ट करण्याची जी पूर्ण तयारी होती का बाबा नवऱ्याकडे काही नसलं, काही प्रॉपर्टी नसली तरी पण चालेल, ते आपण कष्टाने तिचं एकच इच्छा होती का माझ्या नवऱ्याकडे काही नसू दे, पण त्यांनी कष्ट करून पुढं सगळं उभं केलं पाहिजे शून्यातून. असाच नवरा मला करायचा. आणि त्याच पद्धतीची परिस्थिती माझी होती, काहीच नव्हतं आमच्याकडे. ज्यावेळेस मी नोकरीला लागलो त्यावेळेस आमचं साधं स्वतःच वैयक्तिक घर पण नव्हतं त्या गावामध्ये. आणि ज्यावेळेस लग्न करायचं होतं मला, मी म्हणली कमीत कमी आपल्याला घर तरी पाहिजे. बाबा लग्न झाल्यानंतर आमचे पाहुणे येतील, तुमचे पाहुणे राहतील, तर त्यासाठी घर पाहिजे होतं. त्यानंतर आम्ही घर पण बांधलं मी तिथं. आणि जे काय करायचं होतं ते शून्यातून सुरुवात केली आम्ही. आणि त्यानंतर जसं जसं आमचं प्रपंच पुढं पुढं जात गेला, त्यानंतर मित्रांनो मी पण कामाला होतो. आणि वेळ आम्हाला एवढा भेटत नव्हता. आणि आम्हाला समजून घ्यायला कुमेरीला भरपूर वेळ लागला, तिला पण लागला, मला तर जास्तच लागला, कारण जास्त तापड स्वभाव आहे, रागीट स्वभाव आहे. आणि काय होतं, ज्यावेळेस तुम्ही जास्त वेळ एकमेरी सोबत टाइम पार्टिसिपेट करता त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या समोरच्या माणसाबद्दल जाणून घेता येतं, किंवा हे होतं.
पण ज्यावेळेस तुमचं दोघं, आता मी माझे जवळजवळ 9 वर्ष मी कंटिन्यू जम्मू काश्मीरला होतो. त्यामुळं कधी 4 महिने, कधी 5 महिने, कधी कधी 6 महिने पण लागायचे मला सुट्टीला यायला. आणि त्याच्यात काय व्हायचं, चिडचिड व्हायची जास्त. चिडचिड झाल्यामुळं तिला वाटायचं बाबा यांनी मला समजून घ्यावा, मला वाटायचं की नाही हिने मला समजून घ्यावा, मी घराच्या बाहेर राहतो. आणि हिला वाटायचं का नाही मी एवढी सगळी जबाबदारी घेते, एवढं घराचं सगळं पाहून मी नोकरी करते, तरी यांनी मला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे दोघांच्या मध्ये आमचे हे होतं जरा थोडं नाही का, का बाबा कोणी समजून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये बराच काळ गेला आमचा, जवळजवळ 4-5 वर्ष गेले. 4-5 वर्ष गेल्यानंतर आम्ही बरीच कामं पण केली त्याच्यामध्ये. जे काही आम्ही घरासाठी म्हणा किंवा लग्नासाठी जे काही कर्ज झालं होतं आमच्यावरती, ते कर्ज आम्ही दोघांनी मिळून फेडलं. तिने पण लग्नासाठी हे केलं होतं, मी पण माझ्या लग्नासाठी. हा, तिने पण आई वडिलांना 1 रुपया हे खर्च करून दिला आणि मी पण आई वडिलांना 1 रुपया हे खर्च करून दिला नाही. घर पण बांधलं, त्यानंतर पुन्हा लग्न झालं. सगळं जे काय केलं ते फक्त स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या मेहनती आणि इमानदारीने. तर सुरुवात आमची पूर्ण शून्यातून झाली होती. तिची पण कष्ट करण्याची तिची तयारी पूर्ण होती आणि जे काही संकट येईल त्या संकटाला तोंड देण्याची आणि व्हायची आमची समजून घ्यायची ती बऱ्याच चांगल्या प्रकारे ती समजून घेत होती. म्हणून आजपर्यंत आणि इथून पुढे पण चांगल्या पद्धतीने आमचा प्रपंच होईल. आज आम्हाला 2 मुलं आहेत, एक 5 वर्षाचा आहे, एक 1.5 वर्षाचा आहे. आणि सगळं लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं मित्रांनो. खरं ते स्वप्न म्हणजे आई वडिलांनी पहिल्यापासून लोकांच्या शेतीमध्ये कष्ट केलेले, वाट्याने शेती केलेली, स्वतःचा कुठे गुंठा पण नव्हता. आणि ते आई वडिलांचं पण स्वप्न होतं बाबा आपली या गावामध्ये जमीन पाहिजे. आणि त्यानंतर ते माझं पण स्वप्न झालं. काय होतं, ज्यावेळेस तुमच्या आई वडिलांचं जे स्वप्न असतं त्यावेळेस ते मुलाचं पाहिजे, तर तो मुलगा काहीतरी करतो. आणि ते स्वप्न माझं होतं. आणि एवढं काही शक्य नव्हतं गावामध्ये, जमिनीला रेट भरपूर आहे आमच्या तिथं. आणि त्यासाठी प्रयत्न केला, बायकोची पण भरपूर साथ होती. ती पण म्हणजे आपल्याला गावामध्ये जमीनच घ्यायची पहिल्यांदा, बाकीचं काम आपण नंतर करू, जे काय जागा घ्यायची किंवा काय घ्यायची. तर जवळजवळ आमचे बरेचशा जमिनीसाठी आम्हाला हे करावं लागलं, वेट करावं लागलं. 2-3 वर्ष आम्ही पाहत होतो. एका व्यवहारामध्ये तर एका माणसाने आम्हाला फसवलं. काय होतं, ज्यावेळेस तुम्ही समाजाशी कॉन्टॅक्ट थोडा दूर राहतो तुमचा, पण ती थोडी सिव्हिलमध्ये जॉब करत असल्यामुळे हिला चांगल्या प्रकारे लोक माहित होती बाबा कोण कशी. मला पहिल्यापासून सांगायची सुभाष असं नाही, हे लोकांपासून जरा सावध राहा, कारण लोक सिव्हिलमध्ये 100 रुपयासाठी कोणाचा जीव धोक्यात घालतील सांगता येत नाही. तर हा तर एवढा मोठा व्यवहार आहे, थोडं सांभाळून. पण माझं एकदम साधा सरळ स्वभाव आहे. मी म्हणलं जाऊ ते काय होईल ते होईल, नाही का, काही होत नाही. आणि ही जे बोलली तेच झालं. आम्हाला एका व्यवहारामध्ये एका माणसाने फसवलं. जवळजवळ आमचे 10 ते 12 लाख रुपये गुत्ते होते आमचे. हिला पण झोप नाही, मला पण झोप नाही. मला म्हणजे म्हणायची, याच्यावरून पण आमची भांडणं झाली. काही म्हणायची तुम्हाला मी म्हटले होते नका हे करू. मी म्हटलं ठीक आहे. आता माझं म्हणणं होतं की आधी सगळं प्रोसेस झाल्यानंतर आपण पैसे त्या समोरच्याला देऊ. तर हे म्हटले नाही, तो आपल्या गावातला माणूस आहे, फसवणार नाही, विश्वासातला आहे, असं माझं ऐकलं नाही त्यावेळेस त्यांनी. आणि त्यांनी ते पैसे वगैरे घेतल्यानंतर आम्हाला कळलं की प्रॉब्लेम आहे त्या व्यवहारामध्ये, जमिनीच्या याच्यात काहीतरी प्रॉब्लेम होता तो. आणि तो नंतर ज्यावेळेस आम्ही 12 लाख रुपये दिले त्यानंतर मला जास्त डाऊट यायचा की तो माणूस सारखा फोन करायचा आणि म्हणायचा पैसे पाठवा. ते मला म्हटले की मी त्यांना बोलून पण दाखवलं की मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतो, एवढी घाई करतोय तो समोरचा माणूस म्हटल्यावर. बरोबर आहे. आणि काय होतं, आपण ज्यावेळेस समोरच्यावरती विश्वास दाखवतो ना, त्यावेळेस विश्वास ठेवताना हा माणूस खरंच विश्वासाच्या पात्रतेचा आहे का, नाहीतर आपल्याला जो त्रास होतो तो भयंकर असतो. 6 महिने आमच्या म्हणजे आई वडिलांना तर आम्ही समजून नाही दिलं, आईला नाही. कारण काय होतं, त्यांनी एवढी मोठी रक्कम पहिली गोष्ट म्हणजे ऐकलेलीच नाही. आणि जर दुसऱ्याकडे आपले एवढे पैसे गुंतल्यात हे जर समजलं तर त्यांची अवस्था वेगळी झाली असती. त्यामुळं जो काही विषय होता ते फक्त आम्हाला दोघांनाच माहित होता. हिला पण मी म्हटलं तू काय सांगू नको कोणाला. आणि मला एक विश्वास होता का बाबा आपले कष्टाचे पैसे हरामाचे नाही.
घामाचे पैसे होते आमचे आणि ते आम्हाला भेटले पण त्या माणसाने पण इमानदारी दाखवली, त्यांनी पण दिले. पण आम्हाला मानसिक त्रास तर झाला पण भरपूर गोष्टींचा अजून पण त्रास सहन करावा लागला आम्हाला. आणि त्यासाठी कुठेही व्यवहार करताना माणसं खात्रीची पहा किंवा स्वतः मध्यस्थी खात्रीचा. हा मध्यस्थी कारण काही माणूस लोक मध्यस्थी करतात पण फसवणूक करण्याच्या उद्देशानेच मध्यस्थी करतात. आणि जो मध्यस्थी माणूस होता त्याला मी पहिल्यांदा सांगितलं होतं, बाबा आम्ही एवढ्या गरीब परिस्थितीतून आलेलो आहे, जमीन चांगली दाखवा आम्हाला, नाही का काही प्रॉब्लेम नाही पाहिजे. तर तो माणूस बोलला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सगळं ऍक्च्युली त्यांना तो प्रॉब्लेम माहिती होता तरी त्यांनी तो व्यवहार मध्यस्थी करून आम्हाला जमवून दिला. त्या आणि माणसाला जो प्रॉब्लेम आहे जमिनीतला तो त्यांनी सांगितलंच नाही की त्या जमिनीवर ऑलरेडी केस आहे वगैरे. आणि तो जमिनीचा आम्हाला ऑलरेडी त्याला आधी माहित होतं. त्याला काही लोक सांगत पण होती की बाबा त्या मुलाला नको फसवू तू, कारण त्याची एवढी परिस्थिती गरिबीतून तो वर येतोय, मान त्याला जर तू असं केलं तर तो पूर्णपणे खचून जाईल किंवा त्याचा परिवार तुटून जाईल. तर तरी पण त्याने ऐकलं नाही. त्याला फायदा किती होता त्याच्यामध्ये, जास्तीत जास्त 50 ते 60 हजाराचा फायदा होता. पण त्या 50-60 हजारासाठी तो माझं पूर्ण जवळजवळ 23 का 24 लाख रुपये, 24 लाखाला जर मातीत घालायला निघला होता तो माणूस. आणि कसं होतं, तुमचं जर सत्य असेल, कष्टाचं असेल, त्याच ठिकाणी जर मी जर बेईमानी कोणताही निर्णय घेताना बायकोचं मत नक्की विचारात घ्या. आणि काय होतं त्याच ठिकाणी जर मी जर ते बेईमानीने पैसे किंवा माझे कष्टाचे पैसे नसते तर ते 100% डुबले असते. पण माझे कष्टाचे पैसे असल्यामुळे आमच्या दोघांचे, त्यामुळे ते पैसे आम्हाला वापस भेटले. आणि तेव्हापासून त्यानंतर मित्रांनो आम्ही दुसरी जमीन पाहिली होती ऑलरेडी. त्याच्या आधी त्या मालकाला सगळ्या गोष्टी माहित होत्या. त्या मालकाने त्यानंतर आम्हाला सांगितलं, ज्यावेळेस आम्ही त्या मालकाची जमीन घेतली त्या मालकाने सांगितलं की त्या माणसाला मी सांगत होतो, जो मध्यस्थी होता त्याला, बाबा त्यांना तू त्याच्यामध्ये नको येतो, ती जमीन वादात. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला वाटलं की बाबा माझे 50,000 रुपये जातील जर नाही व्यवहार झाला तर. म्हणजे असे पण लोक समाजामध्ये असतात. ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी काहीतरी चांगलं करायला जाता त्यावेळेस ही जी लोक असतात 4 पैशासाठी तुमचं घर मातीत घालण्याचा प्रयत्न करत असतात. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच आहे मित्रांनो, की तुम्ही ज्यावेळेस शून्यातून सुरुवात करता, तुम्हाला अडचणी येत असेल भरपूर, आणि अडचणीला जर सामोरं जायचं असेल तर तुम्हाला एक विश्वासाचा माणूस, तुमची पत्नी तुमच्या सोबत पाहिजे. आणि ती एकमेव व्यक्ती अशी राहते कधी तुमचा वाईट विचार करत नाही, तुमच्या सुखदुःखात तुमच्या सोबत असते. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, ती चांगल्या गोष्टी सांगत असते ती कधी पण. माझ्या आयुष्यात बरेच अनुभव आले, तिला पण मी बोलून दाखवले की बाबा म्हणजे असे बऱ्याच गोष्टी आहेत की ती मला सांगायची, बाबा सुभाष हे नाही चुकतंय तुझं. पण मी त्यावेळेस कानाडोळा करायचो, नाही हो इथं काय ऐकायचं, तेव्हा आपण काय एवढं हे, आपण पण नोकरी करतोय किंवा आपल्याला पण सगळं काय कळतंय. पण तसं काय नसतं. जे बाय माणसाला चुकीच्या गोष्टींना विरोध करत होते, बाकी कोणीच केलेलं नाही. त्यावरून आमचे खूप वाद झालेले. तू मला एकटे असं बोलते फक्त. आणि काय होतं त्यावेळेस तुमचा इगो पण तुम्हाला आडवा येतो. बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात माणसाने, जरी तुम्हाला समजत नसलं तरी नंतर तुम्ही एकांतात जाऊन हा विचार केला पाहिजे, तो माझी बायको मला कोणत्या गोष्टीसाठी बोलते किंवा का बोलते. आणि खऱ्या अर्थाने ती ज्यावेळेस आपल्याला आयुष्यभरासाठी स्वीकारत असते त्याच वेळेस आपण समजून घ्यायचं की बाबा ही आपल्याला कधी वाईट सांगणार नाही किंवा आपल्याविषयी वाईट विचार करणार नाही. आणि ती जे सांगत असतील 100% ते बरोबरच असतं. माझ्या आयुष्यामध्ये असे 2-4 अनुभव झाले तर बाबा ती मला सांगत असताना पण मी नाही ऐकलं तिचं आणि मी पुढं पाऊल टाकलं आणि ती पाऊल माझं खड्ड्यामध्ये गेलं 100%. त्यामुळं आयुष्यामध्ये पुढे जाताना नक्की बायकोचा विचार, मत आपल्या याच्यामध्ये घ्या आणि नक्की त्याचा फायदा आपल्याला आयुष्यामध्ये पुढे होईल. तर मित्रांनो अजून बरंच काय बोलायचे तुमच्या बरोबर. आता 2-3 दिवस आहे, अजून पण व्हिडिओ येतील याच्यामध्ये. अजून पुढे तुम्हाला काय काय झालं नक्की सांगा. आणि आमचा तो जे जमिनीचं लोकांपासून सावध राहा. शेवट तुम्हाला हेच सांगू या व्हिडिओमधून का बाबा जे संदेश साधू लोक आहेत थोड्याशा पैशासाठी आपलं घर मातीत घालू शकतात, अशा लोकांना वेळीच ओळखा आणि त्यापासून लांब राहा. जरी ती गोड आणि एवढे गोड गोड बोलते ती लोक, खोटं नाही सांगत, तुम्ही विश्वास करू शकत नाही का हा माणूस एवढा घातलेला होऊ शकतो म्हणून.
किती गोड गोड बोलायचं तो आपल्या बरोबर, भरपूर गोड गोड बोलायचं, असं करू तसं करू, तुम्हाला काय अडचण नाही द्यायचं, तुम्हाला हे नाही करून द्यायचं. आणि त्यांनीच अडचणीत आणलं आम्हाला. आणि त्यांनी एवढं अडचणीत आणलं का आम्हाला विचारूच नका तुम्ही. पण त्या वरच्याला सगळ्यांची काळजी असते. ज्यावेळेस तुम्ही चांगल्या मार्गाने चालत असता त्यावेळेस नक्की तो वरचा तुमच्या सोबत असतो. आणि हे अनुभव जे येतात ना, हे अनुभव यासाठी मी शेअर केला की भरपूर लोक ही शून्यातून वर येत असतात आणि कुठेतरी इन्व्हेस्टमेंट म्हणून काहीतरी आपलं खरेदी करायचं असतं आणि जी आपली आयुष्याची जी काही जमापुंजी आहे ती त्या ठिकाणी लावत असतात. आणि अशा वेळेस ज्यावेळेस तुमचा हे होतं विश्वासघात, त्यावेळेस काही वेळेस काही माणूस सहन करू शकत नाही. चला ठीक आहे, माझं नशीब चांगलं होतं, मला ते पैसे वापस देते. 12 लाख रुपये माझे घेतलेले होते त्या माणसाकडे. आज तेच 12 लाख जर मला भेटले, त्यांनी 6 महिने लेट दिले पण दिले. त्या माणसाने दिले, ठीक आहे, माझं नशीब चांगलं होतं किंवा माझ्या परिवाराचं नशीब चांगलं होतं, आम्हाला ते पैसे भेटले. पण प्रत्येक व्यवहारात असं होईल असं नाही. आणि प्रत्येक व्यवहार पूर्ण म्हणजे तुम्हाला पैसे पाठीमागे, जर तो माणूस जर मला जर बोलला असता की मी तुला पैसे पाठीमागे देणार नाही, तर मी त्याला शब्दाने सुद्धा काही बोलू शकलो नसतो किंवा काय नसतो. म्हणजे काय होतं, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या माणसावरती विश्वास ठेवताना तो माणसाचा विश्वास त्या माणसाने सार्थ ठरवला पाहिजे. नाहीतर अशा माणसांना वेळीच वाटा आणि लांब राहा आणि आपल्या जी बरबादी होती त्या बरबादीपासून सावध राहा. आणि बायकोचं मती काय विचारात घ्या. घेत जा नक्कीच. आणि त्याचा फायदा होतो मित्रांनो, खरंच मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलं. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि तर चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थांबू आपण. रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान.